घायवळ प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं कारण नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं योगेश कदमांना आश्वासन। सचिन घायवळला शस्त्र परवाना दिलेला नाही, कदमांवरील सर्व आरोप चुकीचे। फडणवीसांकडून अप्रत्यक्षपणे योगेश कदमांची पाठराखण। कोथरूड गोळीबार प्रकरणात सचिन घायवळवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल, तर पुण्यातील निलेश घायवळ प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग। पुणे पोलिसांची क्राईम ब्रँच करणार तपास। सरकार मनोज जरांगेंसमोर झुकलं, जरांगे ओबीसींच्या मुळावर उठलाय। 2 सप्टेंबरचा GR रद्द केल्याशिवाय थांबायचं नाही, ओबीसींच्या मेळाव्यातून वडेट्टीवारांचा हल्लाबोल। भुजबळांच्या नादी लागून इतर ओबीसी नेत्यांचे वाटोळं करून घेऊ नये, विजय वडेट्टीवारांना काँग्रेस संपवायची आहे, जरांगेंचा पलटवार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुल्यबळ ठिकाणी महायुतीत मैत्रीपूर्ण निवडणूक लढवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो। निवडून यायचं म्हणून काहीतरी आश्वासन देतो, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त विधान। कर्जमाफीचा नाद लागलाय, वक्तव्यावरून विरोधकांचं जोरदार टीकास्त्र। देवेंद्र फडणवीसांची हर्षवर्धन सपकाळांकडून नथुराम गोडसे सोबत तुलना, त्यांना जिल्ह्यात कोण ओळखतं असं म्हणत मुख्यमंत्र्यांचा पलटवार। वीस 20,000 मतदार बाहेरून आणले, भाषणादरम्यान सेनेचे आमदार विलास भुमरेंची आधी कबुली, शिंदेंच्या सूचनेनंतर भुमरेंचं घुमजाव। आणि डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल नाहीच, मारिया मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार, नोबेलसाठी ट्रम्प होते आग्रही। अतिवृष्टीमुळे भिजलेल्या कापसात 30 ते 40% पाण्याचं प्रमाण असल्यामुळे कापसाला सध्या कवडीमोल भाव मिळतोय। ऐन दिवाळीच्या तोंडावरती कापसाचा भाव घसरल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची आवक वाढलेली आहे, रोज 150 ते 200 ट्रॅक्टर मक्याची आवक होते। मक्याला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। नांदेड जिल्ह्याला वाढीव मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय होईल अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे। नांदेडला मिळालेली मदत ही ऑगस्ट महिन्यात झालेल्या पिकांच्या नुकसानाची होती। कृषी विभागाने सप्टेंबरमधील नुकसानाबाबत अहवाल सादर केला असून मदतीचा GR निघाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। बोईसर तारापूर MIDCला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले। रस्त्यालगत काम करणाऱ्या JCBचा पाईपलाईनला धक्का लागल्यामुळे पाईपलाईन फुटली आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे, मात्र जमा झालेली रक्कम तुटपुंजी असल्यामुळे शेतकऱ्यांनी ही रक्कम सरकारला परत केली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले 6,900 रुपये सरकारला परत करण्यात आले। हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। सरकारने दिलेली तुटपुंजी मदत नको असं म्हणत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी सरकारने अतिवृष्टीच्या दिलेल्या मदतीचे पैसे उधळून अनोखं आंदोलन केलेलं आहे। 100, 50, 20 आणि 10च्या नोटा उधळत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजमधून नांदेड जिल्ह्याचं नाव वगळण्यात आलंय, त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। मुखेडमध्ये शेतकऱ्यांनी शासन निर्णयाची होळी करत निषेध व्यक्त केला। जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। सर्वाधिक नुकसान जिल्ह्याच्या उमरखेड, पुसद आणि महागाव तालुक्यामध्ये झालेलं आहे। मात्र राज्य सरकारने काढलेल्या GR मध्ये नेमक्या याच 3 तालुक्यांना अतिवृष्टीच्या मदतीच्या यादीतून वगळण्यात आल्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले। लासलगावात कांद्याच्या भावामध्ये घसरण सुरू आहे। कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली विंचूरजवळ नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं।
नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणी ई-केवायसी करण्यासाठी रेंज मिळावी म्हणून चक्क डोंगरावरती चढाई करून रेंज शोधतायत. ई-केवायसी शिवाय योजनेचे पैसे मिळणार नसल्यामुळे महिलांची धडपड सुरू आहे. वडगावच्या गुढे या ठिकाणी रस्त्यावरती बिबट्याचं दर्शन झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. भर रस्त्यामध्ये बिबट्याचा मुक्तसंचार पाहिल्यानंतर वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करतात. बीडमध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या रेफ्रिकेश कप सिरपचा साठा आढळलेला आहे. पुण्यातून बीडमधील 2 एजन्सीला याच कप सिरपचा पुरवठा केल्याची माहिती समोर येते. या सिरपच्या 500 बाटल्यांना सील करण्यात आलंय. राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने सदानंद भेळ या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट दिली. भेटीगाठीच्या दरम्यान लोकांनी त्यांच्या समस्या अडचणी पवारांसमोर मांडलेल्या आहेत. समस्यांचं निराकरण करू असं आश्वासन सुद्धा पवारांनी दिलंय. जळगावातील धरण गावात विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या प्रकरणामुळे नवं वळण घेतलेलं आहे. तरुणाचा मृत्यू दारूमुळे नाही तर मारहाणीमुळे झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत आरोपीला ताब्यात घेतलं जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेतलाय. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. 1,800 रुपयांची घसरण झालेली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचे दर 1,21,000वरती आले. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती युनायटेड फोरम आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चिल्लर आणि नोटा फेकून सरकारचा निषेध नोंदवण्यात आलेला. ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी द्यावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली. परीट धोबी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करून घ्यावा या मागणीचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलेलं आहे. जळगावच्या चोपड्यातील परीट धोबी समाज बांधवांनी मागणी केली आहे. यवतमाळमध्ये आदिवासी समाज बांधवांनी मोर्चा काढलाय. मराठा समाजाला आरक्षणाबाबत GR दिल्यानंतर आता बंजारा आणि धनगर समाज बांधव सुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरले. मालेगावच्या एकात्मता चौकात नागरिकांनी धरण आंदोलन केलेल्या यावेळेला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. जळगावात धोबी परीट समाजाने मोर्चा काढलाय. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. यावेळेला मोठ्या संख्येने नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. धाराशिवमध्ये आंबेडकर चौकात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळेला कार्यकर्त्यांनी भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. तातडीने हल्ला करणाऱ्यावरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. जळगावात महाविकास आघाडीनं आंदोलन केलंय. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा जळगाव जिल्ह्यातील 4ही मंत्र्यांना फिरू न देण्याचा इशारा देण्यात आला. वर्ध्यात बंजारा समाजाने आंदोलन केलंय. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने बंजारा समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतलाय. अहिल्यानगरच्या वडगाव थाटे गावामध्ये गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. वंजारी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. शहापूरमध्ये विद्युत कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. तातडीने मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळेला संपात मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. बंजारा आणि धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करू नये या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलाय. एकीकडे ओबीसी समाज आक्रमक झालेला असतानाच आदिवासी समाज सुद्धा रस्त्यावरती उतरत आक्रमक झाला. नागपुरात ओबीसींच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 2 सप्टेंबरचा मराठा आरक्षणासंदर्भातील GR रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळेला मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी मोर्चात सहभाग घेतलाय. सरकार जरांगेंपुढे झुकल्याचं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी ओबीसी मोर्चातून केलेलं आहे. तर मराठा GR रद्द होईपर्यंत शांत बसणार नसल्याचा निर्धार वडेट्टीवारांनी केला आहे. ओबीसीमध्ये कोणाची घुसखोरी होऊ देणार नसल्याचा निर्धार विजय वडेट्टीवारांनी केलाय. तर 2 सप्टेंबरचा मराठा GR तातडीने रद्द करण्याची मागणी सुद्धा केली. मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. व्हेनेझुएलातील नागरिकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या संघर्षासाठी त्यांना पुरस्कार जाहीर झाला. गडबड प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतलेली उपमुख्यमंत्री शिंदेची भेट झालेली आहे. चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं कारण नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना आश्वासन दिल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावरती दिसणार आहेत. महेश मांजरेकर यांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला ते एकत्र दिसतील.
ओबीसी समाजावरती होणाऱ्या अन्यायाविरोधामध्ये भुजबळांनी संताप व्यक्त केला आहे. ओबीसींकडे राजकीय शक्ती नाही. ओबीसी समाज गरीब असहाय्य आहे. ओबीसी आरक्षणासाठी 15 जणांनी आत्महत्या केल्यात. मात्र ओबीसींनी नेहमीच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा का अशी अपेक्षा आहे का असा सवाल सुद्धा भुजबळांनी केलाय. सरकार ओबीसी समाजासोबत चुकीचं करतंय म्हणून आम्ही कोर्टात जाणार आहोत. मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, त्याला आमचा विरोध नाही. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असा थेट इशारा भुजबळांनी दिलाय. नागपुरात सकल ओबीसी समाजाच्या महामोर्चाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पाठिंबा राहणार नाही अशी भूमिका ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी मांडलेली आहे. 2 सप्टेंबरच्या GR-मुळे काही फरक पडणार नाही असंही तायवाडे म्हणाले. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. राज्य सरकारकडून आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुधारित GR बघायला मिळतोय. कालच्या GR-मध्ये नांदेड जिल्ह्याचा आणि तालुक्यांचा उल्लेख नव्हता आणि वाद झाल्यानंतर शासनाकडून पुन्हा सुधारित GR जाहीर करण्यात आलेला आहे. या नवीन GR-मध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. आपण सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती तो GR बघतोय. राज्य सरकारकडून आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता सुधारित GR काढण्यात आलेला आहे. कालच्या GR-मध्ये नांदेड जिल्ह्याचा आणि काही तालुक्यांचा उल्लेख नव्हता. तुषार रुपणवर आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात. तुषार, आता नवीन GR बघायला मिळतो, यामध्ये कोणता बदल करण्यात आलेला आहे? हा, नक्कीच विशाल, आपण जर पाहिलं असेल तर ऑगस्ट पर्यंत जी अतिवृष्टी झाली होती प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये, त्याला जवळपास 500 कोटींपेक्षा जास्त मदत देण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2 दिवसापूर्वी कॅबिनेट बैठकीनंतर जी मदत जाहीर केली 31,000 कोटींची, त्यामध्ये जो GR काढला त्यामध्ये प्रामुख्याने नांदेड जिल्ह्याचा उल्लेख नव्हता. अशा स्वरूपातली चर्चा सुरू झाली. मात्र आता राज्य सरकारने याची ताबडतोब दखल घेत आज पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यासंदर्भामध्ये आणि नांदेडमधल्या तालुक्यांसंदर्भामध्ये GR काढलेला आहे. या GR मध्ये सप्टेंबर पर्यंत मदतीचा हा GR काढण्यात आलेला आहे आणि या GR मध्ये प्रामुख्याने नांदेड परिसरामध्ये कोणकोणत्या भागामध्ये प्रामुख्याने किनवट असेल, मुदखेड असेल, भोकर असेल, अर्धापूर असेल, या 16 तालुक्यांना मदत मिळण्याचा आपला GR आपल्याला या ठिकाणी शासनाने पुन्हा एकदा काढल्याचं पाहायला मिळतं. निश्चित तुषार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.